सुगड हे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून मगच त्याची पूजा करायची आहे. सुगड म्हणजे मातीची छोटी मडकी. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र घालून त्यावर 5 ठिकाणी मुठभर तांदूळ किंवा गहू घालावे. सुगड पूजन हे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगी सणाच्या दिवशी साजरा केले जाते. भोगी म्हणजे जुने सोडून नवे स्वीकारणे, शेती आणि निसर्गाचे आभार मानणे. इथे 2 विड्याची पाने घेऊन त्यावर सुपारी ठेवली, हळदी कुंकू लावून गणपतीचे प्रतीक मानून त्याची स्थापना केली. त्यानंतर सुगडमध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या इत्यादी टाकाव्यात. शक्यतो दरवर्षी नवीनच सुगड आणावे. बाजारातून आणल्यानंतर त्याला कोणाचा धक्का लागणार नाही किंवा तडा जाणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवावे. सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद कुंकू वाहून धूप दीप लावून त्याची पूजा करावी. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. अनेक भागात सुगड पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. तर तुमच्याकडे सुगड पूजन कशा पद्धतीने केले जाते ते कमेंट करून नक्की सांगा.